तयार केले त्यांच्यावर. तुम्हाला एक माहिती आहे महाराज, मला एक स्वाभिमान वाटतो. कशाचा स्वाभिमान? रसाळ महाराज माहिती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला पवाडा गाणारा ही माझा मुस्लिम बांधव आहे आणि त्यानंतर जरांगे पाटलाचा पवाडा गाणारा ही मुस्लिम बांधवच आहे. कोणी उठलं कोणाचा काही गीत गातेत का पवाडे गाते का? महाराज आमच्या गावाला तर पंढरपूरच केलं लोकांनी. आपल्या या जालना जिल्ह्याचं वैभव गान कोकिळा हरिभक्ती परायण माझे जिवलक तुळशीरामचे दाभाडी गुरुजी आणि हरिभक्ती परायण लाडगाव संस्थांचे संस्थापक अध्यक्ष वैकुंठवासी सद्गुरू भंडाज बाबा वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक दादा महाराज पाटील. पहिलं गीत गायलं महाराज त्यांनी आंतरवालीमध्ये. अरे बाप रे, काय गीत गायलं त्यांनी! पंढरपूरच आमच्या गावाला म्हटलं. आणि ते देवाचं एक गाणं होतं पहिलं, या पंढरपुरात काय वाजत गाजत आणि सोन्याचं बासिंग लगेच देवाचं लागत. पहिल्याने असे गाणे होते. आता लोकांनी ते पंढरपूरला बाजूला केलं ना, अंतरवालीलाच पंढरपूर केलं. या अंतरवालीमध्ये काय वाजत गाजत मराठ्याचं आरक्षण उभ्या जगात गाजत. झालं ना महाराज, हे गीतच आहेत ना. आता याला आपण किती विरोध केला, काय म्हणता काय म्हणता. अरे विश्व ऐकायला लागलं ना. याच्या पुढे जाऊन सांगू का कोण काय म्हणतं मी हे नाही पाहत बरं का. पण निष्ठावाल्या माणसाचं काय ताकद असती ह्या माणसाने उभ्या विश्वाला दाखवून दिली. विश्वाला दाखवून दिली, विश्वाला. ऐका, आज पंढरीमध्ये पंढरपुरामध्ये आळंदीमध्ये अहो देवाचे जे फुटू विक्रीला आहे ना, कार्तिकीमध्ये ह्या बुवाचेच लोक फुटू घेऊन घरी आले आळंदीवरून. याचं कारण एक हे निष्ठा आहे. काही लयला आमचे माणसं नाही, ते आपल्या जवळचीच आहे, सगळ्याला माहिती आहे कसं आहे, काय आहे, कुठं आहे, कसं आहे. फक्त याचं एकमेव कारण आहे एक निष्ठा. आणि आता तर महाराज वेगळंच चालू आहे सध्या त्यांचं. आता ते कुठं घेतात मला बी सांगता येणार नाही, आपल्या इकडं ती एवढी जागा नाही ती. पण त्यांचा कुठं शोध असेल तर ते देवाला माहिती. पण हे मी तुम्हाला याच्याकरता सांगितलं, निष्ठा. तुम्ही देवावर निष्ठा ठेवा. आजही देव तुमच्या मागे पुढे उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. आता हे निष्ठा हे नावाची वस्तू म्हणजे अशी झाली का त्याला निष्ठा नाही म्हणत, आता निष्ठा निष्ठी बरं का. आता ही निष्ठा नाही, काय आहे निष्ठा निष्ठी आहे. पण निष्ठावान माणसाकरता आजही भगवान आमचे वैकुंठवासी सद्गुरू गुरुवर्य भीमसिंह महाराज भगवान गडकर, भीमसेन महाराजांना जसं आता राजीवगी आपल्या बाबांना हॉस्पिटलमध्ये नेलं होतं, हॉस्पिटलमधून आले, सुखरूप आहे, तब्येतही चांगली आहे, तशी बाबांचीही तब्येत खालवली होती. त्यावेळेस मी मृदंग वाजवत होतो. बाबांचं कीर्तन गेवराई तालुका आणि आवडतं गाव मौजे श्री क्षेत्र गुळज या ठिकाणी बाबांचा काला झाला. आणि काल्यामध्ये आम्ही दोघं मृदंग वाजवलो होतो, मी आणि आमचे हरिभक्तीपरायण महाराष्ट्रातील ख्यातनाम पखवाज वादक वैकुंठवासी ज्ञानेश्वरजी महाराज खरात मालेगावकर, आम्ही दोघं वाजवलो होतो. बाबांनी कीर्तनात प्रसंग सांगितला, अरे निष्ठा पाहिजे, गुरुवर श्रद्धा पाहिजे, काय होत नाही. भगवान बाबाला अनेक दिवस झाले जाऊन, पण भीमसेन महाराजांनी रुबी हॉस्पिटलमधून अंतकरणापासून हाक मारली. जसेच तसे भगवान बाबा रुबी हॉस्पिटलमध्ये आले आणि भीमसेन महाराजांना आवाज दिला, भीमसिंहजी. आणि बाबांनी पुढं हात केला आणि भगवान बाबाच्या हाताला स्पर्श झाला, बिमरीच पळून गेली. ही कशाची ताकद आहे? बसणारे डॉक्टर का तुम्ही हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे सगळं विसरले इकडलं. ते माग पाहायला लागले बाबा, काही जण म्हणते डॉक्टर कोणाचे, हे चतुर्भुजरावने आता नवीनच पदवी घेतली. निष्ठा जर असेल महाराज काय होत नाही. तसे तुकोबराय म्हणता आमच्या जीवनात निष्ठा होती, आमच्यावर एक संकट आलं तर संकटाच्या अनेक प्रकारे माझ्याकडे लक्ष द्या, वेळ समाप्त झाला आपला बरं का आता जवळपास. तुकोबराय भंडारा डोंगरावर भजन करत होते आणि भजन करत असताना मोबाईल नका बघू, अजून टाईम आहे 10-5 मिनिटं. हा, भंडारा डोंगरावरून येत असताना 4 लोक अचानक तुकोबरायला भेटले. तुकोबराय बंडेरोच होते, गळ्यामध्ये श्रुती नाम विणा होता
हातामध्ये चिपुळ्या होत्या आणि भजन करत करत येत असताना अचानक एक जणांनी पाहिलं म्हणे एवढ्या रात्री एकलाच हा माणूस हे लाकूड घेऊन कुठं फिरतो कशाला. आज असे आहेत नमुने आज बी लई आहेत. काही जण म्हणते काय सांगतात आपल्यात बी बसलेले आहेत काही काही इथं नाही फक्त. तुम्हाला जर ओळखायचेच असले तर सांगतो तुम्हाला हे मृदंग दोघं चांगलं वाजवतात. आमचे राहुल बराम हरी महाराज गोड वाजवतात. सुंदर असा हरिपाठ चालू आहे. हरिपाठामध्ये अचानक रसाळ महाराज म्हणे पोराव दोघं जण उठा आणि सुंदर अशी फुगडी खेळा. फुगडी खेळत असताना एकपट दुप्पट तिप्पट लग्ग्या वाजवतात तुम्ही बरोबर. लग्ग्या वाजवत असताना अचानक आपल्यातला एखादा जर चालला गाडीत तेव्हा अशी काच खाली करतो गाडीची आणि ते ऐकतो पखवाज. आणि अचानक दुसऱ्या दिवशी रसाळ महाराजाला भेटतो. काय म्हणतो माहिती महाराज यंदा तुम्ही ढोलकी वाजविणारे चांगले बोलवले. कशाला 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 म्हणतो यो. अरे पखवाजाला ढोलकी म्हणतो म्हणल्या येईन याला तुन नाही म्हणायचं आणि टाळाला चिपोळ्याच्या नानांच्या नाना. हे आपल्यातले चोर आहेत महाराज. ऐका तसं तुकोबरायला भेटले. तुकाराम महाराजाला म्हणलं इकडं कुठं कोण आहे तुम्ही. तुकाराम महाराज म्हणले आम्ही कोण आहे म्हणण्यापेक्षा संकट देव निवारण कसा तयार करतो याबद्दल बोलतो. तुम्ही कोण आहे. तुकाराम महाराजाला त्या 4 जण म्हणले तुम्ही कोण आहे ते सांगा हो. महाराज म्हणले पहिले तुम्ही सांगा कोण आहात. त्यांनी सांगितलं आम्ही चोर आहोत. कोण आहोत बसणारे बोलत चला कोण आहोत. चोर आहो. आज तुकाराम महाराज काय म्हणले त्यांना माहिती आहे. मी कोण आहे ऐका. ब्रह्मभूत ब्रह्मकृत वेदशास्त्र संपन्न आचार्य काव्य तीर्थ वेदांत वाचस्पती श्री 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 1000 कोण म्हणलं 9 नाही झालं बरं का अजून होईन कधी एखाद्या वेळेस 8 तुकाराम महाराज मोरे म्हणतात मला. काय म्हणले ते असं म्हणले का ते. त्याला बी होच म्हणता का तुम्ही म्हणता काही सांगा आम्हाला तरी काय थोड्या वेळ वाजून जायचं. हेच आहे ना कीर्तनकाराचं हेच भांडवल आहे सध्या. तुमच्या ध्यानात राहत नाही त्याच्यामुळे ते सगळं चालू आहे. तुमच्या ध्यानात राहिलं असतं तर कावच बंद झाले असते खेळ. महाराज श्री श्री ब्रह्मभृतन ब्रह्मकृतन हे काहीच बोलले नाही. तुकाराम महाराज म्हणले तुम्ही चोर आहात तर मी सुद्धा चोरच आहे. हे 4 जण म्हणे भारी खेळ जमला हो. मग ते म्हणे या भागामध्ये चांगला पैशावाला माणूस कोण आहे. तुकाराम महाराजाला खोटं बोलायचं नाही. तुकाराम महाराज म्हणले असं एक गाव आहे त्या गावात आहे चालता का आमच्या बरोबर. कोणाला चोर म्हणले. तुकाराम महाराज म्हणले म्हणतात तर चला बुवा. गेले ना महाराज बी. 1 8:15 8:30चा टाईम असा रात्रीचा बरं का. पुढं बसलेले तुकाराम 8 8:15चा मळून खाली उतरले. ते 8 8:15 वाजता चोऱ्या असत्या का त्याला बी होच म्हणता का. पुढं बसणाराचा उगा अंदाज घ्यावा. मी म्हणलं 8 8:15 वाजता. ते म्हणे हो बरोबर चोर एवढ्या रात्री. अहो 1 1:15 1:30च्या टायमाला गेले. 1:15 टायमाला गेल्याच्या नंतर सगळं घर सामसूम झालेलं. हे माढ्याहून खाली उतरले बरं. आणि उतरल्याच्या नंतर हे 4 जण म्हणले आपल्यातला मोठा माणूस हा यांच्याच मार्गदर्शनाने चोरी करू म्हणे. म्हणून याच्यातला एक चोर म्हणला ओ मोठ्या चोरा तुमच्याच पद्धतीनं चोरी करा पण जडजड वस्तू टाका. माझ्या महाराजांनी कधी चोरी केलेली नाही. तुकोबराय म्हणतात जडजड वस्तू. मग तुकाराम महाराजांनी माड्यावर पाहिले उरुटे जाते पाटे भरपूर होते. महाराजांनी वरून दगड खाली टाकायला सुरुवात केली. तर या चौघातला एक जण नाही का डोके फोडी तर काय म्हणे. अरे दुसरा म्हणला अरे आपली भाषा लक्षात आली नसन. मग एक जण म्हणला जडजड नाही हलक्या हलक्या वस्तू टाका. मग हलक्या हलक्या म्हणल्यावर तुकाराम महाराज म्हणले हलक्या हलक्या का. मग तुकाराम महाराजांनी सुप चाळण्या दुड्या जेवढ्या असत्या तेवढ्या खाली टाकल्या. आणि बोलता बोलता महाराजाचा टाईम झाला. टाळकरी कशाचा
म्हणा ना. उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरी राथा भावे चरणी ठेवा माथा कधी व्यथा जन्मा उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरी राथा भावे चरणी ठेवा माथा कधी व्यथा जन्माचा काकडा सुरू झाला महाराजांचा. काकडा महाराज आता म्हणले पहिली मालिका सुरू झाली. उठा उठा साधू संत साधा पोलाली हित उठार दे प्रकाश जा असं बरं का. पहिली मालिका झाली, दुसरी झाली, तिसरी झाली, चौथी झाली, पाचवी झाली. तरी घरातल्या लोकांना जाग आली. याच्यातलं एक वाक्य ध्यानात ठेवा बसणारी मंडळी चांगलं. काकड्याला जाग येण्याकरता त्याला पूर्वी जन्मीची पुण्याई पाहिजे बरं का. हे कोणाला बी जाग येणं नाही महाराज काकड्याला. पहिली मालिका झाली तरी जाग नाही महाराज. दुसरी झाली बैरा झालू या तरी जाग नाही. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती जागता जगदेव तरी जाग नाही. मुक झालू यांना जाग कधी आली घरातल्याला माहिती आहे तुम्हाला. आंधळा सुरू झाला. आंधळा चेअरमन काय सुरू झाला. आंधळा बसणाऱ्याला लक्षात येतो का. आंधळा आंधळा म्हणजे आंधळा माणूस नाही, मालिका आहे मालिका बरं का. आंधळा सुरू झाला आणि मग सगळे घरातले जागे झाले. पूर्वी जन्मी पाप केली घरातली सगळी जागी झाली. आणि मग महाराजाकडे आले. महाराजाला म्हणले तुम्ही कधी आले. तुकाराम महाराज म्हणले आम्ही काय, आम्ही आला असं भाऊ 1:15-1:30च्या टायमाला. खरं सांगितलं ना महाराजांनी. तवर हे चौघच नाही ना यांनी कणगीत उड्या टाकल्या. कुठं कणगी माहिती होत्या का त्या धान्य साठाच्या. त्या चौघा चोरांनी आणि ते एकामेकालाच म्हणा लागले धरीला. अरे ते म्हणे पाठी माग आपल्याला धरलं तर काय मारलंय म्हणे. हे तो धरून द्यायला लागलाय म्हणे हातामध्ये. मग आले हो ते घरातले जा सदन माणूस आला. तुकाराम महाराजांना नमस्कार केला. महाराज आपलं कधी आगमन झालं या ठिकाणी. तवर यांनी ज्यांनी कणगीत उड्या टाकल्या होत्या ना. महाराज म्हणले टाईम असं 1:15-1:30. अरे म्हणे हे तर खरं सांगायला लागलं. महाराजाला म्हणले एकलेच येत का. महाराज म्हणले नाही अजून 4 जण आहेत. तवार महाराज एक कणगी मध्ये बरं का. ह्यो त्याच्यावर तर त्यो त्याच्यावर आणि त्यो त्याच्यावर तर त्यो त्याच्यावर. पण ज्याच्या पाठीमाग देव उभा आहे कसं संकटाचं निवारण होतं या विषयावर बोलतोय महाराज. ते सावकार ज्यावेळेस त्या कणगीच्या जवळ आला ना रसाळ बाबा तिथं खडखड वाजत होतं. म्हणून सावकाराने असा टाचा वर करून पाहिल्या तर हे यांच्या एकामेकाला हे चोरच दिसत होते. पण ज्यावेळेस एक चोर बाहेर आणला ना तर तो विष्णू सहस्रनाम म्हणतच बाहेर आला. यशस्मरण मात्रेन जन्म संसार बंधना विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे. अरे बाबा बाबा ते पैशावाला म्हणे काय भाग्य म्हणे महाराज तर आहेतच. पण हे महात्मे 4 आहेत. अनुष्ठान चालू यांचं इथं. एका एकाला बाहेर घेतलं महाराज. बाहेर घेतल्याच्या नंतर गंगाजलात पाणी टाकलं. गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्या टाकल्या. थोडं अत्तर टाकलं त्याच्यात. कोणतं अत्तर होतं ते तुम्ही पूजाला वापरीत असता ना. मला काही
ते ते अत्तर टाकलं आणि जे स्नान घालायला सुरुवात केली पहिल्या साधूला, स्नान घालत असताना चौघ अशी उभाच होते. त्या चौघातला जो शेवटचा होता का गोवर्धन पाठीमागचा गोवर्धन भाऊ, तो तिसऱ्या नंबरच्याला म्हणे आंघोळी घालून हानते काय रे कारण यांना अनुभव म्हणजे तो जास्त होता ना आतापर्यंत. असे सुगंधन शेंटन गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्या यांनी कधी पाहिलेल्याच नाही. ते म्हणे काही हो पण आता आनंद तर आहे हो सध्या. हा चौघाला आंघोळी घातल्या. पाठीमागं पाहिलं शुभ आणि लाभ उभा होते. भालदार चोपदार, हे मिष्टान्न भोजनाची तयारी करा. भोजन तयार झालं महाराज. सगळे पंक्तीला बसले. हरी राम हरी राम 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 हरी 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 कृष्ण 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 हरी हरी. वदनी कवल घेता नाम घ्या श्री हरीचे. बरं का हरी महाराज नाम घ्या महाराजाचे. महाराज पंगत बसले, तोंडामध्ये घासही टाकले. आणि मग पैशावाल्याने पाहिलं, एक एक टोपलं घेऊन या म्हणे माहुराचं. पण त्या माहुरा वरणात टाकायच्या नाही, सोन्याच्या माहुरा. आणि हे टोपले चारही टोपले यांच्या पुढे ठेवले. यांचे डोळे चमका लागले मला. मग दुसऱ्या एका चोराने तिसऱ्या चोराला चिमटा घातला. तेव्हा म्हणे मी माझ्या बापाची शपथ घेतो ह्या चोराला सोडायचंच नाही म्हणे. अरे आंघोळी घालून जेवण आणि जेवण झाल्यावर पुन्हा हे सोनं. तेव्हा म्हणला तू तरी तुझ्या बापाची शपथ घेतो, मी तालुक्याची घेतो तालुक्याची. आणि दुसरा म्हणला मी जिल्ह्याची घेतो, सोडायचंच नाही म्हणे. महाराज जेवण झाले आणि मग नंतर यांनी त्या आपल्याला हात लावले पहा. मग महाराज रागवले. तो कोबर आहे म्हणले ठेवा खाली दे. मग याच्यातला एक जण म्हणला बापू हे काय चारीची चारी टोपली एकलाच घेऊन जातो का काय. पण संगती झाली होती. तुकोबरायचाच एक अभंग आहे. अर्धा क्षण घडी संताची संगती तिने होई शांती. ठेवा खाली. बाहेर गेलेले परत आले.